आम्ही गोरेगावमध्ये राहत होतो, सिद्धार्थनगर सारख्या पत्र्याच्या चाळीमध्ये. तिथे सुद्धा माझी आई शिक्षिका शाळेतली आणि आम्ही एका आदर्श विद्यालयासारख्या अतिशय चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घेणारी भावंडं. मी एकदा शाळेतून आले तर केवळ जातीच्या प्रश्नावरून म्हणजे सार्वजनिक नळ, एका बाजूला एक नळ, दुसऱ्या बाजूला आणि मध्ये कमरे एवढी भिंत. पण माझ्या आईने तिथे पाणी भरलं, दुसरं एक उच्च जातीय कुटुंब तिथे काम करत असताना म्हणून आईला मारहाण झालेली आहे आणि मी शाळेतून आले आणि बघते तर सगळ्या जणी माझ्या आईला मारहाण करतात. हे सगळं मी म्हणजे कसं असतं की आपण म्हणतो ना की आता कुठे आहे जातीयता, आता नाहीये जातीयता, पण असं नाहीये. जात नावाची गोष्ट आहे आपल्या, हे स्वीकारायला पाहिजे. नेहमी बऱ्याचदा उच्च जातीय म्हणतात की आम्हाला तर माहितीच नाही, आम्ही जातीचा विचार करतच नाही. पण जातीचा विचार उच्च जातीयांना करण्याची गरजच नसते एका अर्थाने, ते ज्या लोकेशनमध्ये जन्म घेतात. हा सगळा बहुजन समाजाचा जो सगळा लढा आहे ना, म्हणजे जेव्हा माझ्यासारखी व्यक्ती असं बघते की इतक्या आधुनिक काळामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये की केवळ जातीच्या प्रश्नावरून माझ्या आईला मारहाण स्वीकारावी लागते, इतकं की ते पोलीस स्टेशनमध्ये ते सगळं प्रकरण जातं. आणि जेव्हा माझे वडील एक प्रतितयश कवी म्हणून वावरत असतात, तर हे सगळं घेऊन जेव्हा आम्ही लहानाचे मोठे होतो, अगदी म्हणजे मी कॉलेजमध्ये शिकवत असले तरी ही दलित वाटत नाही, हिचे कपडे पहा, हिचे उच्चार किती ब्राह्मणी आहेत, हे असं सगळं म्हणजे जात नावाचं स्ट्रक्चर हे किती वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करत असतं आणि ते जाणीवेत आहे, नेणीवेत आहे आणि कधी कधी ते झुंडीच्या रूपाने येतं. आणि मग ते झुंडीच्या रूपाने जेव्हा येतं तेव्हा दलितांच्या वाट्याला काय येतं, मुस्लिम स्त्रियांच्या वाट्याला काय येतं, आदिवासी स्त्रियांच्या वाट्याला काय येतं, सगळ्याच अल्पसंख्याक स्त्रिया हे फार, आणि हिंसा कधी नव्हे ते हिंसा इतकं भयानक झालेलं आहे. आधी असं होतं की एखादं कुटुंबाला गाठायचं किंवा स्त्रियांना अतिशय वाईट पद्धतीने मारून टाकायचं, पण आता त्या हिंसेचं पण सेलिब्रेशन केलं जातं, वाजत गाजत हिंसेचं सेलिब्रेशन केलं जातं. आपल्याला व्हिडिओ काढले जातात, आपल्याला व्हायरल केले जातात. खैरलांजीचं जर संपूर्ण अत्यंत जर ते घटना आजही आपल्या समोर वारंवार वेगवेगळ्या संदर्भात येते, तेव्हा त्या स्त्रियांनीच पुढाकार घेतला आपल्या पुरुषांना हे सांगण्यासाठी, त्यांच्या पुरुषांना सांगण्यासाठी की जा आणि बलात्कार करा. मग आम्हाला असं वाटतं की ही जी चळवळ आम्ही इथपर्यंत आणू पाहतो आहोत, हा जो विचार आपण एकमेकींचे हात जोडलेले घेऊन आपण पुढे जात आहोत, तर ह्याला जे भगदाडं पडतायत त्या भगदाडांचं करायचं काय?